आपण बघत आहात AKP न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। AKP न्यूज मराठी। नाशिक रोड हद्दीतील मालकाच्याच 10 लाखांच्या रोकडवर डल्ला मारणाऱ्या दोघा संशयितांना नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट 1च्या पथकाने चांदवडच्या मंगरुळ फाट्यावर सापळा रचून अटक केली। संशयिताकडून चोरीची 10 लाखाची रोकड व दुचाकी असा 10,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दरम्यान संशयित चालक मालकाचा विश्वासू असल्याने त्याने केलेल्या चोरीला त्याच्या कुटुंबियांनी विरोध केल्याने ते गेल्या काही आठवड्यापासून फिरत असल्याचे तपासातून समोर आले आहे। जगतपाल बुधाराम लालर वय 24, सुशील शिषपाल राव वय 22, दोघे राहणार सोनाडी जिल्हा हनुमानगड राजस्थान अशी दोघा संशयितांची नावे आहे। गेल्या 11 जूनला दुपारी 2:45च्या सुमारास जगतपाल मालकाच्याच कारमधून 10 लाखाची रोकड घेऊन निघाले होते। रस्त्यात कारमधील विनोद कंदई कामानिमित्त उतरले असता ती संधी साधून जगतपाल कारमधून रोकडसह फरार झाले। दरम्यान त्यांचा नातलग सुशील दुचाकी घेऊन आला। जगतपालने कार सोडून दिली आणि 10 लाखाच्या रोकडची बॅग घेऊन दोघे फरार झाले होते। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। चांदवड मार्गे मंगरुळ फाट्याकडे जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने सापळा रचत दोघा संशयितांना अटक केली। त्यांच्याकडून 10 लाख रुपयांची रोकड व 60,000 रुपयांची दुचाकी MH15 JS 1478 असा 10,60,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून याबाबतचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट पथकाचे पदाधिकारी करत आहे। युनिट 1चे प्रभारी अधिकारी मधु करकड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, महेश साळुंके, राहुल पालखेडे, नितीन जगताप, राम बर्डे, आप्पा पानवळ, सुखराम पवार यांनी केली। AKP न्यूजसाठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।